हिंदी में कहावत है ना, दूध का जलवा छाछ को फूक के पीता है। वो सिस्टम है साहब। अगर उन्होंने जो है तो हम आरोप करते हैं तो वो आरोप हम सिद्ध करके देने वाले हैं आपको। तरी आमदार आहे प्रशांत बम, ते आमच्या गावासाठी काहीतरी करतील, पण त्यांची जे भावना आहे ते भावना फक्त त्यांना एक माहीत झालेलं आहे की पैसे फेका आणि तमाशा देखो ऐसा जे खेळ खेळलेला आहे त्यांनी 15 वर्षामध्ये त्यांनी दाखवावं क त्यांनी या शहराला प्रॉपर शहराला नगरपालिका हद्दीमध्ये काही निधी दिला आहे असं दाखवावं मला। दिवसांदिवस आपण जर पाहिलं तर निवडणुकांचा वेग जो आहे मोठ्या प्रमाणात वाढताना आता पाहायला मिळत आहे. आपण युती आघाड्यांमध्ये लढण्यासाठी जोर धरण्यात आलेला आहे. मात्र आपण जर पाहिलं तर खुलताबाद शहरामध्ये जर पाहिलं आपण तर तिहरीला सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. आपण जर पाहिलं तर महायुतीची जी आहेत राष्ट्रीय शरद पवार अजित पवार गट असेल किंवा एकीकडे भाजपा असेल, मात्र वरती युती असली पण स्थानिक लेवलला जे एकमेकांच्या विरोधामध्ये या ठिकाणी लढताना पाहायला मिळणार. तर महाविकास आघाडी काँग्रेस सुद्धा मैदानामध्ये आहेत. नेमकं आता याच्यामध्ये रिझल्ट काय कशा पद्धतीचे देखील पाहणं तेवढं महत्त्वाचं ठरणार आहे. तर तुम्ही राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी नगराध्यक्षाची घेण्यात आलेली आहेत. तुम्ही 10 वर्ष म्हणजे तुम्ही नगराध्यक्षपद भोगले सुद्धा आले, मोठा अनुभव सुद्धा आहे तुम्हाला या ठिकाणी. काय वाटतं की ज्या वरती लेवलला तुमची युती आहे भाजपसोबत, मात्र या स्थानिक लेवलला तुम्ही आता एकमेकांविरोधात लढतायत, कोणतंही आव्हान वाटते मोठं? कसं असतं, जेव्हा निवडणुका लागतात त्यावेळेस कार्यकर्ता जे आहे तर एका नाऱ्यामध्ये जे आहे तो स्पर्धा असते निवडणुकी लढवायची, म्हणून जे आहे तो आणि पक्षाचंही एक धोरण असतं की भाई स्थानिक लेवलला युती नाही झाली तरी आपण स्वतंत्र लढावा ही पक्षाची भूमिका असते, कोणताही पक्ष असो. म्हणून आम्ही जे तर स्थानिक लेवलला जे आम्ही पाहिलं तर आमदार सतीश चव्हाण साहेबाचा एक प्रभाव आहे या शहराला आणि या शहराला राष्ट्रवादी पक्षाकडून अजितदादा गटकडून भरपूर निधी भेटलेला आहे, भरपूर विकास कामं झालेले आहेत. ह्या विकास कामाचा जे आढावा आपण घेतला तर कमीत कमी सतीश चव्हाण साहेबांनी या शहराला 27 कोटी रुपये खर्च आतापर्यंत केलेले आहे आणि याच्या पुढेही त्यांचं जे विकासाचं जे धोरण आहे त्या धोरणाला आम्ही पाहून ह्या पक्षाकडून उमेदवारी घेतली आणि नगराध्यक्षाचे पूर्ण जे आहे तर 20 वार्डमध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्षही असं 21 लोक राष्ट्रवादी पक्षाकडून जे आहे तर निवडणूक लढवत आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार सतीश चव्हाण यांनी या ठिकाणी निधी दिला आहे, तर जो निधी प्रशांत बमनी द्यायला पाहिजे मला ते कमी पडले. काय झालं, आमच्या गावाला एक गावामध्ये एक असं वातावरण निर्माण झालं होतं की सत्ताधारी आमदार आहे प्रशांत बम, ते आमच्या गावासाठी काहीतरी करतील, पण त्यांची जे भावना आहे ते भावना फक्त त्यांना एक माहीत झालेलं आहे की पैसे फेका आणि तमाशा देखो ऐसा जे खेळ खेळलेला आहे त्यांनी, त्या खेळीमध्ये ते आतापर्यंत सक्सेस झालेले आहे. म्हणजे त्यांनी फक्त पैसा इतर ठिकाणी विकासासाठी फेकला नाही पैसा का, असं म्हणायचं का? नाही, पैसा कुठे फेकला विकासासाठी त्यांनी? या 15 वर्षामध्ये 20 वर्ष झाले त्यांना आता आमदार होऊन, हा 20वं वर्ष चालू आहे. 15 वर्षामध्ये त्यांनी दाखवावं क त्यांनी या शहराला प्रॉपर शहराला नगरपालिका हद्दीमध्ये काही निधी दिला आहे असं दाखवावं मला दाखवावं त्यांनी. मी त्यांचं काही होणार आहे व त्यांनी केलेले काम आहे, पण ज्यावेळेस त्यांच्या टक्करला स्पर्धी उतरला त्यावेळेस त्यांनी काही पैसे आता सध्या 2025ला काही निधी शहराला दिलेली आहे आणि ते लोकांना सांगताय 2000 कोटी ठेवले, आता जे आहेत कुंभमेळ्यासाठी आम्ही 4000 कोटी खर्च करू. हे सगळं जे आहे तर फक्त बोलणं आहे. तुम्ही आता म्हणजे आरोपच करता तुम्ही त्यांच्या याच्यावरती की निधी दिला नाही वगैरे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आले त्यांनी की ज्या ठिकाणी आमची युती आहे त्या ठिकाणी आम्ही युती करू, ज्या ठिकाणी आमची युती होणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्वक लढू. हे तुमची मैत्रीपूर्वक लढत दिसत नाही, तुम्ही थेट आरोपच करता त्यांच्यावर, तुम्ही सांभाळून घेत नाही असं दिसतंय. नाही, कसं आहे, जे लोक आज सत्ता भोगताय त्यांनी मैत्री दाखवावं, त्यांनीच मैत्री दाखवलेली नाही.
त्यांनीच मोठं मोठं पहिले करायला पाहिजे होतं. त्यांनी दोन्ही युतीमध्ये आमदार आहे, ठीक आहे, आमदारच्या वेळेस आमदारचं करायला पाहिजे होतं. पण आता हे स्थानिक निवडणुका आहे, स्थानिक निवडणुकामध्ये दोन्ही आमदार बसून युती करायला पाहिजे होती. आम्हाला सांगितलं असतं की भाई नाही, आपल्याला असं करायला पाहिजे, आम्ही आमच्या आमदारच्या पाठीमागे राहिलो असतो. तर वरिष्ठांमध्ये ताळमेळ नाही असं म्हणता येईल. मला तर असं दिसतंय आज. हे मला बोलायला काय म्हणजे इथले स्थानिकचे जे आमदार जे आहेत प्रशांत बंब हे कमी पडले बाबा खुलताबाद शहरासाठी म्हणजे विकासासाठी बी आणि मैत्री काढण्यामध्ये मध्यस्थी काढण्यामध्ये बी. नाही नाही, आपण माझं तर सोळा, मी समजा सतीश चव्हाण साहेबाकडून निवडणूक लढतो म्हणून मी बोलत असाल असं हे आहे. पण तुम्ही गावामध्ये प्रतिक्रिया घ्या लोकांची, काय झालेलं आहे नेमकं, आणि विशेष करून अल्पसंख्याक समाजामध्ये आपण प्रतिक्रिया घ्यावी. काय लोक बोलताय तुम्हाला समजल. हा नाही, 20 वर्षाचा कार्यकाल हा थोडा नसतो. 20 वर्षाचा कार्यकाल म्हणजे काही जोग नाही आहे साहेब. बरं, म्हणजे मला असं म्हणता येईल का तुमच्या बोलण्यानं असं वाटतं की 20 वर्षामध्ये खुलताबाद शहराच्या नागरिकांनी विकास पाहिलाच नाहीये. बघा ना तुम्ही, या 2025ला जे आमचे शहर विकसित करू राहिले सतीश चव्हाण साहेब, आता हे तुम्ही जिथे बसून माझा इंटरव्ह्यू घेताय त्याच्या समोरचं रोड बघा तुम्ही. आता झालं त्याच्यामध्ये जे आहे तर काही 100 मीटरचं काम जे आहे तर प्रशांत बंब साहेबांनी दिलं, आणि बाकीचं इथून जे आहे कमी किलोमीटरचं काम जे आहे तर सतीश चव्हाण साहेबांनी दिलं. हा रस्ता जे आहे तर मी जेव्हा नगराध्यक्ष होतो त्या कार्यकालमध्ये हा रस्ता तयार झाला होता. त्याच्यानंतर आता बोंब मारून 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 ह्या शहराची नाक आहे हो. खुलताबाद शहरामध्ये हा एंट्री आहे, आणि एंट्रीच तुम्ही बघा आज परिस्थिती काय आहे. अजून तुम्ही थोडस पुढे जातील इथून तर तुम्ही जे शहराला एंट्री होती त्याची परिस्थिती बघा तुम्हाला आजची, आणि ते आताची परिस्थिती आणि ते झालेल्या कामाची परिस्थिती दिसेल तुम्हाला. तुम्ही तर विकासावर फारच तुम्ही 2-3 प्रश्न हे मोडलेले आहेत. पण महत्वाचा प्रश्न हाच आहे कारण की ज्यावेळेस तिकीट तुम्ही तर काँग्रेसमधनं तुम्ही इकडं आलात, काँग्रेसमधनं तुम्ही राष्ट्रवादीत आलात आणि आता या ठिकाणी आरोप करताय. म्हणजे तुम्हाला असं वाटतं तुमच्या आरोपामुळे वरती अडचण होईल म्हणून? नहीं नहीं, ते वर्च हे बघा, वो क्या हिंदी में कहावत है ना, दूध का जलवा छाछ को फूक के पीता है, वो सिस्टम है साहब. अगर उन्होंने जो है तो हम आरोप करते हैं तो वो आरोप हम सिद्ध करके देने वाले हैं आपको. हमारे शहर के अंदर सतीश चौहान साहब ने अल्पसंख्यक समाज के साथ साथ जो है अनदर कास्ट को भी इतना बड़ा निधि दिया है. अगर आप शहर में घुसेंगे तो हर जगह पे उन्होंने जो है तो कहीं 50 लाख का जो है तो मंदिर का सभागृह दिया, कहीं रोड दिया. मुस्लिम समाज के जो है उन्होंने कब्रिस्तानों को जो है तो एक जगह 20 लाख रुपए की निधि दिया, 1,50,000 एक जगह पर उन्होंने 50 लाख की निधि दिया. और सारे जो है तो बहुत सारे प्रस्तावित, अभी मोमिन कब्रिस्तान को उन्होंने 10 लाख का निधि अभी हाल में दिया, अभी आचारसंहिता की वजह से रुक गया. ज्या पक्षात तुम्ही काम करत होतात, ज्या म्हणजे याच्या अगोदरच्या वर्षात तुम्ही याने अगोदर काँग्रेसमध्ये काम करतात, म्हणजे त्यावेळेस मध्ये काँग्रेसने मग त्याच काँग्रेसकडेच हे होतीत ना, मग त्यावेळेस काँग्रेसने काहीच केलं नाही का? फक्त ते बी सतीश चव्हाणनीच केलं का असं म्हणता येईल का? माझा तुम्हाला काही उमेदवारी भेटली म्हणून तुम्ही इकडे हे करताय? नाही 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 नाही, परिस्थिती अशी आहे, आम्ही काँग्रेसमध्ये सत्ता होती पण आमदार जे आहेत आमच्याकडे सत्ताधारी नव्हता, म्हणून कोणाला बोलावं हे आमचा प्रश्न होता. सत्ताधारी आमदार असता, सत्ताधारी आमदारचं राहणं हे छोटे छोटे कार्यकर्त्याला एक फार गर्वाची गोष्ट होती. ते त्यांची म्हणजे असं म्हणता येईल ना, तिथं तुम्ही लढण्यासाठी बी कमी पडलात म्हणून काँग्रेस म्हणून तिथं कमी पडलात मग तुम्ही. जाहीर जे साहजिक आहे. आमच्याकडे जे आहे तर ज्या वेळेस आणि सत्ता किती दिवस राहिली हो काँग्रेसची. मागच्या वेळेस 2.5 वर्ष भेटले काँग्रेसला, काय बोलता येईल काँग्रेसला आम्हाला. पण आज जे सत्ताधारी आहे, जे सत्ता भोगू राहिले, केंद्रामध्ये सत्ता आहे, राज्यामध्ये सत्ता आहे, त्यांचं कार्यकाळ बघा तुम्ही. आता स्पर्धी पैदा झाला म्हणून जे आहे ते सगळे विकास शहर दिसू राहिलं त्यांना. आतापर्यंत शहर का दिसलं नाही त्यांना. मागच्या वेळेस तुम्ही पूर्ण त्यांची घोषणा बघा, एअरपोर्ट येईल, ट्रेन येईल, दाखवा ना कुठे एअरपोर्ट, कुठे आहे ट्रेन, हे सगळं दाखवा. आमचं जे मन आहे, आम्हाला प्रशांत बंब साहेब असे वाईट आहे म्हणून आम्ही बोलत नाही, समजा का. पण आम्हाला जे आमचा जे शहराचा विकास आहे हा मुस्लिम बहुल इलाका आहे. ह्या असं नाही का ते बीजेपीचे म्हणून आम्ही त्यांना बोलतोय.
नाही मला असं म्हणून राग आहे का की ते भारतीय जनता पार्टीचे आणि भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस सत्तेवर येण्यापूर्वी त्यांनी सांगितलं की शहरात जे होते या ठिकाणचे औरंगजेबचे आम्ही कबर जे आहे ते उकडून टाकू आम्ही त्याने JCB उकडू आम्ही सत्ता जरा म्हणले म्हणून तो राग तर नाही ना. नाही, आम्ही जातीवादी लोक नाहीत. आम्ही जे आहे ते सगळं समाजाला, जातीवाद कोण करते मग तुम्ही जातीवादी नाही. आम्ही जातीवादी लोक नाही. आम्ही समाजाला घेऊन चालतोय. ते राजकारण आहे ते सगळं, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना जे तर त्याच्यामध्ये दोष देणार नाही. भाजप राजकारण करते आज आज मी सांगतो तुम्हाला, आता अटल बिहारी वाजपेयी हे कोणत्या पक्षाचे होते? हे भाजपाचे होते. पण आज मुसलमानाच्या हृदयमध्ये अटल बिहारी वाजपेयी आज बी आहे. आज सध्या नितीन गडकरी कोणत्या पक्षाचे आहे? हे नितीन गडकरी सारखे माणसं जे आज बी मुस्लिम समाजाच्या हृदयमध्ये आहे हो. असं नाही, हा समाज जे तर सगळ्यालाच घेऊन चालणारा समाज आहे. कुटुंबाचं मग राणे कुटुंब तर थेट विरोधात आहे ना मुस्लिम समाजाच्या डायरेक्ट स्टेटमेंट करतात. ते विरोधक नाही, पण त्यांनी एक धोरण आखलंय. असा केला तरच आपली जे तो खुर्ची राहील, ते तो खुर्ची जाणार आहे. आणि शक्य नाही याच्यामध्ये. हे बघा, अति जास्त दिवस चालत नाही. अति जे ना जास्त दिवस कधीच चालत नाही. जास्त दिवस चालत नाही, पण अजित पवारांची अडचण होऊ लागली ना त्याच्यामुळं. सेक्युलर पक्ष आहे अजित पवारांचा. अजित पवार सक्षम नेता आहे. अजित पवार काय लहान नेता नाहीये. असे कितीक आले आणि कितीक गेले, ते सगळ्याला शक्ती आहे त्याच्यामध्ये, ते सगळ्यांनी निपटून घेणार आहे. हा, निपटलं. तुम्ही आता अनेक वर्षापासून या ठिकाणी राजकारण करायचं सगळं बघताय तुम्ही. आम्ही काही ठिकाणी अशी चर्चा देखील आहे की गेल्या 20 वर्षामध्ये किंवा अनेक वर्षापासून या शहराने विकासच पाहिला नाही. अनेक वर्षापासून म्हणजे 20 वर्षच नाही, अनेक वर्षापासून या शहराने विकासच पाहिला नाही. फक्त जात धर्म आणि याच्यामुळं हा विकास रुकला. या ठिकाणी 4 पदरी रोड होऊ शकलेला नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एवढा मोठा शहर, ऐतिहासिक शहर आहे. या शहरामध्ये कोणताही विकास सध्या या ठिकाणी पाहायला मिळाला नाही. जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये इकडे भुवनेश्वर आहे, इकडे तुमचं हे शहर आहे, या ठिकाणी मोठे मोठे ऐतिहासिक आहे. मात्र ऐतिहासिक म्हणून ह्या शहराला काहीही मिळालेलं नाही. साहेब, मी जेव्हा नगराध्यक्ष होतो त्या कार्यकाळामध्ये काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रामध्ये होती. आणि काँग्रेसची सत्ता महाराष्ट्रामध्ये असताना विलासराव देशमुख हे जे आहे मुख्यमंत्री होते. त्यावेळेस माझ्या कार्यकाळामध्ये ह्या शहराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला. आणि तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यानंतर हे हेवे दावे जे सुरू झाले, त्याच्यामध्ये आमच्या गावाचा विकास खुटला हो. कोणाला कोणी चालत नाही, कोणाला कोणी चालत नाही. अशोक पाटलाकडून तर आतापर्यंत जेवढे नेते झाले, काय झालं, एका नाऱ्याच्या विरोधामध्ये आमचा शहराचा सत्यानाश झाला. पण आता होणार नाही. लोक जे आहेत आता समजदार झाले. समजदार होऊनच आता जे आहे तर लोक मतदान करणार आहेत. आणि आता आमचे आमदार बी जे तर सत्ताधारीमध्ये आहे, आमची युती आहे. म्हणून लोक जे आहेत आता लोकांना सगळं समजलेलं आहे. आता लोक काही याच्यामध्ये बळी पडणार नाही. आणि सतीश चव्हाण साहेबाच्या पॅनलला भरपूर मताने निवडून देणारे हे आपल्याला गवाही देतो शहराच्या वतीनं. तुम्ही गव्हाळ त्याचा मोठ्या प्रमाणात तुमचं निवडून येण्यास सांगितलं. मात्र महत्त्वाचा विषय हाच आहे, कारण की आम्ही सत्तेत वरती सगळे तुम्हीच आहात. म्हणजे महायुतीच आहे. केंद्रामध्ये बी तुम्ही आहात आणि राज्यामध्ये पण तुम्हीच आहात. मात्र महत्त्वाचा विषय हा की ह्या विकासाच्या बाबतीमध्ये आता गेल्या अनेक वर्षापासून गेल्या याच्यामधून तुमच्या हातामध्ये सत्ता आहे. आता भाजपाचे मुख्यमंत्री सुद्धा झालेले आहे. मात्र हा विकास जो आहे, हा बेसिक प्रश्न सुद्धा तुम्ही शहराची सोडू शकले नाही. तुमच्या कार्यकाळात असू किंवा प्रशासकांनी जे काम करते ते कार्य, वर तुमच्या कार्यकाळात सुद्धा बेसिक प्रश्न सुद्धा सुटू शकलेले नाही. हे छोटे छोटे प्रश्न जे असतात. बेसिक प्रश्न म्हणजे कोणते? तुम्ही मला सरळ सांगा, कोणता प्रश्न असे जे बेसिक सुटलेले नाहीये? आता राहिलेले रोजगारचा प्रश्न आमच्याकडे आहेत. हा महत्वाचा प्रश्न आमच्या शहराला आहे. आज आमचे पोरं जे आहेत शिकलेले सवरलेले, पण आज रोजगार आमच्या शहराला नाही. असे प्रश्न आहे. पण आता आम्हाला याला जे आहे तर आमदाराला आता काही जास्त दिवस झालेले नाही, 1 वर्ष 1.5 वर्ष झालेलं आहे. आता ते प्रयत्न करताय का आमच्या शहराला, आमच्या शहराच्या युवाला आणि सगळ्या समाजाला एक सक्षम करायचं प्रयत्न आता सतीश चव्हाण करताय. आणि आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांना साथ देणार आहे. साथ देणार सांगितलं. तुम्ही प्रशांत मामा यांच्या विरोधात, म्हणजे आमदार जे आहेत त्यांच्या विरोधात तुम्ही वारंवार बोलतात की विकास झाला नाही. मात्र गेल्या अनेक वर्षापासून तेच आमदार म्हणून निवडून येत आहे. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लीड सुद्धा मिळते त्यांना. काय कारण काय मग? नाही, आमच्या शहरामधून लीड नाही हो. शहरामधून बघा तुम्ही. आणि आमदार आहे बघा, हे आमदार निवडणुकीपुरतं जे ना तर त्यांचं भांडण असतं.
आणि भांडण तसं ठेवावं माणसाने. निवडणूक झाली, विषय संपला. दौरे वाढले ना त्याचे आता. दौरे तर आता वाढणारच आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे ते आता त्यांचा स्पर्धी पैदा झाला. दौरे तर वाढणार. तुमची भीती वाटतीये? हा, तुमची भीती वाटते भाजपला इथं? मग भीती वाटणारच साहेब. जी मग माणूस आज सक्षम आहे काम करायला, लोकांना काम करतोय, खेडेपाड्याला, वाडी वस्तीला, तांड्याला ते जाऊन आता भेट देत आहे आणि कामं करताय. त्यांचे दौरे झालेले आमदाराची इकडं. सतीश चव्हाण किती वेळेस आले? सतीश चव्हाण दर आठवड्याला येते सोमवारला. दर सोमवारी आठवड्याला इथे आहे आणि ग्रामीणचे पूर्ण प्रश्न बसून सोडवता येते आज. मला एक सांगा, मी शेवटाकडे वळतो तुमच्या. असे मला 5 प्रश्न सांगा. 5 असे जी तुम्ही जर नगराध्यक्ष म्हणून निवडून आलात, असे 5 विकास कामं तुम्ही कोणते करणार आहात, जे तुम्ही आता नाले आले जे महत्वाचे आहेत ते करणार तुम्ही? ते फक्त 5 कामं मला सांगा. कसं आहे, आपण जे मागच्या वेळेस जे नगराध्यक्ष होतो त्यावेळेसही आपण भरपूर ह्या शहराला मूलभूत सुविधा दिलेली आहे आणि आजही आपला जे तर जे कार्यकाळ आपल्याला भगवंताच्या आशीर्वादाने भेटलं तर आपण या शहराला सगळ्यात अगोदर सुशोभीकरण करणार, ह्या शहराचा नालीमुक्त शहर करणार, सफाई आणि पाणीचा सुविधा आपण शहराला देणार आणि नौजवान जे आमचे पोरं आहेत, जे यंग बच्चे आमची जे सेना आहे तिथे यंग, त्यांना आपण खांद्याला खांदून लावून त्यांचं रोजगारचा प्रश्न मिटवायचा आम्ही भरपूर प्रयत्न करणार. नक्कीच आपण या ठिकाणी पाहिलं तर हे जी त्यांनी सांगितलंय की नगरपंचायतचे उमेदवार आहेत राष्ट्रवादीकडून. महत्त्वाचा विषय हाच आहे, कारण की बेसिक प्रश्न ज्यांनी सांगितले की आम्ही सोडणार आहेत, मात्र आपण जर पाहिलं तर सूत्रांच्या माहितीनुसार आम्हाला हे देखील कळलं होतं की अनेक जे बेसिक प्रश्न आहे हे देखील या ठिकाणची ज्यांनी पदवी भोगलेली ते सोडू शकलेले नाही. मात्र महत्त्वाचा विषय हाच आहे, कारण की वरच्या लेवलला युती जरी असली तरी स्थानिक लेवलला एकमेकांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी असो किंवा राष्ट्रवादी अजित पवार गट एकमेकांविरोधात लढते. पण काँग्रेस सुद्धा आहे या ठिकाणी. नेमकं काँग्रेस कशा पद्धतीने या ठिकाणी मातमी हे देखील पाहणं आता तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र राजकारणाच्या नंतर तरी खुलताबाद शहराला विकास पाहायला मिळेल का, जे चर्चा सध्या आहे विकासाची हे पाहायला मिळेल का, हे देखील तेवढं पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. story.com साठी छत्रपती संभाजीनगर, खुलताबाद.